अकोला येथे शासकीय विश्रामगृहामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण या विषयावर हिंदू दलित संघटनेचे बैठक संपन्न झाली। बैठकीचे अध्यक्षस्थानी संजय भाऊ धनाडे हे होते। या बैठकीमध्ये हिंदू दलित समाजातील सर्व जातीतील लोकांना आवाहन करण्यात आले की हा लढा केवळ एका जातीचा नसून गरिबांच्या शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे। त्याकरिता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मान्यतेने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती निवड करण्यात आली आहे। त्या समितीला जास्तीत जास्त घटकांनी उपवर्ग करून आरक्षणाला त्वरित सुरू करण्याकरिता हिंदू दलित संघाच्या वतीने निवेदन देण्यात यावे असे या प्रसंगी आवाहन केलेले आहे। हिंदू दलित समाजातील सर्वांनी या उपवर्गीकरणाकरिता या लढ्यामध्ये सहभागी होऊन उपवर्गीकरणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत वेळोवेळी सदर संघटन कार्यात वेळोवेळी संघटित राहावे असे आवाहन यावेळी बैठकीमध्ये करण्यात आले। यावेळी बैठकीला हिंदू दलित संघाचे उपाध्यक्ष उमेश लखन यांनी गरीब लोकांना राजकीय सामाजिक आर्थिक राजकीय फायदे मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अपवर्गीकरण आवश्यक असल्याने या लोकांना आजपर्यंत आरक्षणाचा फायदा घेतला नाही अशांना आरक्षणाची अत्यंत आवश्यकता असून ती महाराष्ट्र शासनाने त्वरित पूर्ण करावी अशी मागणी केली आहे। या प्रसंगी संघाचे सरचिटणीस गवई पाटील यांनी राष्ट्रीय चर्मकार संघाने सोबत सहकार्य आरक्षणाकर करावे अशी आवाहन केलेले आहे। यावेळी वाल्मिकी समाजाचे चौधरी गुरुजी सारवान यांनी अयोध्या येथे श्रीराम मंदिर येथे गर्भगृह चौकट प्रथम पूजन केल्याबद्दल गौरवांकित करण्यात आले। या प्रसंगी सतपाल एल्लंकार व आकाश सावते उपस्थित होते। तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघाचे प्रचारक बाळकृष्ण गायकवाड यांनी आरक्षणाविषयी विस्तृत माहिती देऊन सर्व मागासवर्गीय असलेल्या संघटित होऊन उपस्थित आरक्षणाला सहयोग करावे असे आवाहन केले। बाकीचे संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा प्रचारक बाळासाहेब गायकवाड यांनी केले। याविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। महाराष्ट्र मेल न्यूज नेटवर्क, अकोला।